हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कालची म्हणजे 21 मार्चची पोझिशन सांगणार. मी माझी एक्झॅक्ट एंट्री आणि एक्झिट कुठे केलं ते सुद्धा सांगेन आणि त्याचप्रमाणे मार्च मंथचं थर्ड वीकचं मी तुम्हाला माझी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट शेअर करीन आणि मार्चचा फर्स्ट वीक आणि सेकंड वीकचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे. सो अगर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता. ओके, सो आणि आपण मार्केट ॲनालिसिससुद्धा करून बघूया अगर वेळ मिळाला तर. सो तुम्हाला मध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी माझी एंट्री कुठे घेतली ते तुम्हाला सांगतो. तर मी काल ऑप्शन बाईंग केलेली कॉलच्या साईडला आणि फक्त 2 लॉटने ट्रेड केला. कारण माझे सर्वांच्या सर्व प्रीमियम मेंबर ग्रुप सध्या 2 लॉटने ट्रेड करतो, तर मी सुद्धा 2 लॉटने ट्रेड केला. आणि त्याच्यानंतर अगर तुम्ही लेफ्ट साईडला बघत असाल माझं प्रॉफिट तुम्हाला दिसत असेल. काल मी 4,762 रुपयाच्या आसपासचं प्रॉफिट बुक केलं आहे. माझं टार्गेट होता 9,000च्या आसपासचा, पण मी हायेस्ट प्रॉफिट बघितलं 6,000 आणि त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स झालं आणि रिव्हर्स झाल्यानंतर मी फायनल प्रॉफिट ते आहे ते 4,762च्या आसपास आहे ते बुक केला. ओके, सो मी तुम्हाला प्रीमियमच्या चार्टवरती माझी एक्झॅक्ट एंट्री कुठे घेतली, किती प्रीमियमला घेतलं आणि एक्झिट कुठे कितीला घेतलं ते तुम्हाला सांगेन. आणि त्याचप्रमाणे समजा अगर मला 9,000 आले असते तर मला खूप चांगलं वाटलं असतं. कारण अगर तुम्ही बघत असाल बॅक टू बॅक माझे 2 SL गेलेले, एक 2,000चा आणि एक 3,000चा. सो अगर मला 9,000 आले असते तर हे सगळे लॉस कवर होऊन मी एक प्रॉफिटमध्ये आलो असतो. पण ठीक आहे, अगर तुम्ही बघत असाल जे 2 दिवसामध्ये माझे SL होता तो एका दिवसातच कवर झाला आहे. ओके, अख्खा कवर नाही आला, 200-400 रुपये बाकी, ते सुद्धा व्हायला जास्त वेळ लागणार नाही. सो आता मी तुम्हाला माझी एक्झॅक्ट एंट्री कुठे घेतली ते सांगतो आणि का घेतली त्याचं एक तुम्हाला रिझन सांगतो. मग तुम्हाला एक्झॅक्टली जे प्राईज ॲक्शन आहे ते प्राईज ॲक्शन कसं काम करता येतो तुम्हाला सांगतो. कारण अगर तुम्ही बघत असाल मार्केट एक क्लिअरली अप ट्रेंडमध्ये जातं आहे, बरोबर. आणि नेक्स्ट डेला मार्केटला जसं सांगतो, मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केटने पहिले ग्रीन कॅन्डल किंवा एक रेड कॅन्डल बनवला पाहिजे आणि त्याच्यानंतरचा हाय ब्रेक व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मार्केट एक आपण मॅक्झिमम 2 वेळा ट्राय करू शकतो. अगर दोनदा आपल्याला SL मिळत असेल तर आपले त्या दिवशी मार्केट असेल ते साईडवेज असेल. ओके, सो मार्केटने पहिलंच एक ग्रीन कॅन्डल ओपन केली, त्याच्यानंतर मार्केट खाली पण आलं. ओके, सो मी तेव्हा रेडी नव्हतो कारण मी माझी एंट्री घेतली 924च्या आसपास. ओके, सो मार्केट खाली गेलं, त्याच्यानंतर मार्केट परत रिव्हर्स झालं आणि नेक्स्ट कॅन्डल मार्केटने एक रेड बनवली. आणि मार्केटला समजा खाली जायचं असतं तर मार्केटने हा लेवल ब्रेक करून एक बऱ्यापैकी क्विक मुवमेंट आम्हाला डाऊन साईडला पण मिळालं असं. पण मार्केटने तसं न करता मार्केटने हा रेड कॅन्डलचा 50% हा ब्रेक केला, बरोबर. सो मी माझी एंट्री मी तुम्हाला सांगतो, जशी ही रेड कॅन्डल आहे, मी ॲक्च्युली डाऊन साईडचा ट्रेड बघतो पण मार्केटने हा लेवल ब्रेक केलाच नाही. जसं 50%च्या वरती त्याने मार्केट जायला चालू केलं ग्रीन कॅन्डल, तशी मी माझी एंट्री घेतली. एक्झॅक्टली तुम्हाला माझी एंट्री मी सांगतो तुम्हाला कुठे घेतली. 23,150चा कॉल मी बाय केलेला, अगर तुम्हाला इकडे दिसत असेल. सो मी माझी एंट्री 161च्या प्रीमियमच्या आसपास मी एंट्री बाय केली आणि ऑलमोस्ट 193. ओके, ॲक्च्युली माझा टार्गेट 220 होता, पण मार्केटने काय केलं, जसं 200 आला त्याच्यानंतर मार्केट हे रिव्हर्स होऊन त्याच्यानंतर वरती गेलं. ओके, सो इथे असताना माझं 193ला असताना माझं ट्रेलिंग SL हिट झाला. अगर तो हिट नसता आला तर पुढच्या 5 मिनिटामध्ये माझा ॲक्च्युली 220चा टार्गेटसुद्धा कंप्लीट झाला असता. पण आपला विदिन 10 मिनिट्सच्या आतमध्ये आहे तो आपली पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ झाली. म्हणजे ही 5 मिनिटाची कॅन्डल आणि हीच 5 मिनिटाची कॅन्डल. ओके, आय होप तुम्हाला एकदम सिम्पल प्राईज ॲक्शन कळालं असेल की मार्केट जेव्हा अप ट्रेंड असतं तेव्हा आपण मॅक्झिमम 2दा ट्राय करायचं. अगर 2 एंट्रीमध्ये अगर समजा मार्केट जात नसेल तर त्या दिवशी मार्केट हे कुठेच जाणार आहे. ओके, अगर तुम्ही मागे पण जाऊन बघा तर तुम्हाला तिकडे क्लिअर दिसेल. हे बघा, मार्केट 19 तारखेला हाय ब्रेक केला इकडून, बरोबर. ह्या दिवसाचा हाय ब्रेक केला, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली, बरोबर. त्याच्यानंतर अगर तुम्ही बघत असाल, अगर ऑप्शन सेलिंग करत असाल त्यांना एक डिसेंट प्रॉफिट झाला असेल, पण जे ऑप्शन बाईंग करतात त्यांचा SL गेला नसेल मोस्टली, कारण मार्केट त्याचा लोवेस्ट त्याचा हा होता, पण त्यांना नो प्रॉफिट नो लॉस झाला असता. पण अगर तुम्ही नेक्स्ट डे बघत असाल, सेम गॅप ओपन झालं, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बनवली, एक एंट्री इकडे आली, एक SL आपला इकडे गेला. ओके, त्याच्यानंतर अजून एकदा एंट्री आली, त्याच्यानंतर आपला SL कधी गेलाच नाही आणि आपल्याला कमीत कमी 1:4 किंवा 1:5 आपल्याला प्रॉफिट मिळालं असेल, बरोबर. सेम गोष्ट तुम्हाला 21 तारखेला पण दिसेल. मार्केटचा 5 मिनिटाची कॅन्डल ग्रीन, अगर अप ट्रेंड असेल ना तर मी हाय ब्रेक करायची वाट पण बघत नाही. अगर मार्केट अप ट्रेंड असेल तर सुरुवातीला अगर 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली आणि त्याचा हाय ब्रेक केला तर मी इमिजिएट एंट्री घेतो. ओके, तसं डाऊन ट्रेंड असेल आणि समजा थोडंसं तरी गॅप ओपन झालं किंवा डाऊन ट्रेंड गॅप डाऊन ओपन झालं, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल दिसत असेल
आणि त्याचं लो ब्रेक होत असेल तर मी लगेच एंट्री घेतो. मग त्यासाठी मी कन्फर्मेशनची वाट बघत नाही, कारण आपला SL फिक्स असतो आणि आपला टार्गेट पण खूप मोठा असतो. आणि सेम एंट्री मी माझ्या प्रीमियम ग्रुपवरती पण दिलेला, त्यांना पण एक बऱ्यापैकी डिसेंट प्रॉफिट झाला आणि त्यांचा पण सो ते पण माझ्याबरोबर जेवढा प्रॉफिट मला झाला आहे तेवढाच प्रॉफिट त्यांनासुद्धा झाला आहे. बट थोडंसं वरती खाली होऊ शकतं, एक्झॅक्टली माझ्या एवढं नाही होऊ शकत, पण थोडंसं वरती खाली नक्कीच होऊ शकतं. सो आता मी तुम्हाला माझी मार्च मंथच्या 3rd वीकची प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवतो. पण त्याआधी तुम्हाला सांगतो, मी फक्त आणि फक्त 30,000चा फंड यूज केला. ओके, माझा प्रीमियम ग्रुप आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही मिळून सेम फंड यूज केला, सेम क्वांटिटी आहे, त्याच्यामुळे आमची प्रॉफिट आणि लॉस हे ऑलमोस्ट सेम असणार, बरोबर. सो 30,000 फंड यूज करून माझा टार्गेट ह्या महिन्याच्या आसपास होता 40,000च्या आसपास मला एक्स्ट्रा प्रॉफिट गेन करायचं होतं. म्हणजे आपला ROI निघाला असता 100%च्या वरती, बरोबर. सो ह्या महिन्याचा टार्गेट 40,000 होता, पण स्टार्टिंगच्या का तुम्हाला दाखवतो स्टेटमेंट. सो माझे काही लॉस झाले 2 दिवस, काल आणि परवा. त्याच्यानंतर 3 दिवस मला ट्रेड पण नाही मिळाला, त्याच्यामुळे जो 40,000 आपल्याला एक्स्ट्रा मिळणं त्याचे चान्सेस थोडे कमी झाले. त्या 4-5 दिवस ट्रेड नाही मिळाले आणि 2 बॅक टू बॅक SL गेले त्याच्यामुळे. सो माझा आता टार्गेट थोडं कमी झालं आहे. तर मी तुम्हाला सगळं क्लिअरली सांगतो माझ्या स्टेटमेंटवरती. ओके, सो तुम्हाला ते स्टेटमेंट आणि लेजर दिसत असते, मी एकदा प्रॉफिट अँड लॉसवरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो. तुम्हाला इकडे दिसत असेल 1 मार्चपासून 22 मार्चपर्यंतची स्टेटमेंट आहे. रिअलाइज प्रॉफिट आहे 12,386 रुपये, टोटल चार्जेस आहे 1,200 रुपये. ओके, आणि नेट रिअलाइज प्रॉफिट 30,000वरती मी 11,000 रुपये कमवले. म्हणजे ऑलमोस्ट 33%च्या आसपासचा माझा ROI निघाला, बरं. हा ॲक्च्युली ऑप्शन बाईंगसाठी एक डिसेंट ROI आपण मानू शकतो. ॲक्च्युली मी तुम्हाला माझे काही क्रायटेरिया ते तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सगळे एक दिवसाचे प्रत्येक सांगतो. पहिल्या आठवड्याचा तुम्ही ऑलमोस्ट बघितलं असेल, पहिल्या आठवड्यामध्ये मला 12,000च्या आसपासचा प्रॉफिट झाला. ओके, तुम्ही कॅल्क्युलेट करा, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, 12 ते 13,000च्या आसपास मी प्रॉफिट बनवला आहे आणि मी व्हिडिओ पण बनवलेला. त्याच्यानंतर त्याच्यामुळे माझं टार्गेट होतं 40,000, कारण पहिल्याच आठवड्यामध्ये आपल्याला 12,000 मिळत असेल तर आपण 30,000वरती एक्स्ट्रा 40,000 प्रॉफिट व्हायचे चान्सेस थोडे इझिली होऊन जातात, बरं. पण अगर तुम्ही सेकंड वीक बघाल तर मला 10 तारखेला, 11 तारखेला आणि 12 तारखेला एंट्रीच नाही मिळाली, बरं. त्याच्यानंतर 13 तारखेला एक छोटासा प्रॉफिट झाला, ट्रेलिंग SL हिट झाला. परत 14ला आपली हॉलिडे होता, बरं. त्याच्यामुळे जो 40,000चा जो माझा टार्गेट होता तो अचीव करण्याचा चान्सेस मला थोडा कमी वाटला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी माझा टार्गेट थोडं कमी केला. म्हटलं ॲटलिस्ट 30,000च्या आसपास तरी मला प्रॉफिट मिळाला तर मोर दॅन इनफ आहे, कारण 30,000 यूज करून 30,000 एक्स्ट्रा प्रॉफिट होतं, तो 100% ROI होऊन जाईल, बरं. सो माझा प्लॅनिंग तो होता. पण त्याच्यानंतर अगर तुम्ही नेक्स्ट वीक पण बघाल, 17 तारखेला मला एंट्रीज नाही मिळाली, 18 तारखेला एक लॉस झाला, 19 तारखेला सुद्धा एक लॉस झाला. सेम सेटअप, सेम स्ट्रॅटेजी, लॉस झाला. हे सगळेचे सगळे आहे ते सेम स्ट्रॅटेजी असेल, सेम रिस्क रिवॉर्ड असेल, बरं. सो 18-19ला लॉस झाला, 20ला परत मध्ये एक ट्रेलिंग SL हिट झाला आणि कालच्या दिवशी एक डिसेंट प्रॉफिट मी मानू शकतो, 4,600. ॲक्च्युली हा सुद्धा ट्रेलिंग SL आहे, पण हा पण एक डिसेंट प्रॉफिट आहे, बरं. सो अगर तुम्ही बघत असाल, हे 2 आठवडे 4 दिवस ट्रेड नाही मिळाला, त्याच्यानंतर 1 दिवस हॉलिडे होता आणि 2 दिवस माझे छोटे छोटे प्रॉफिट झाले, ट्रेलिंग प्रॉफिट झाले आणि 2 दिवस लॉस झाले. त्याच्यामुळे जो 30,000चा जो प्रॉफिटचा टार्गेट होता तो सुद्धा ह्या आठवड्यामध्ये कंप्लीट व्हायचे चान्सेस थोडे कमी आहेत, कारण मार्केट अपसाईडला जाते. अपसाईडला आपल्याला 50%च्या आसपास ROI मिळाला तरी खूप ठीक आहे. माझं आता टार्गेट मी तुम्हाला सांगतो, माझं टार्गेट असेल 30,000 मिळालं तर ठीक आहे, पण माझा पहिला तर इनिशियल टार्गेट असेल 20,000. अगर मी 30चा फंड यूज करून अगर मी 20,000 कमवतो सध्या, तर ऑलमोस्ट तो 60पासून 66%चा माझा ROI असेल, बरोबर. सो अगर मला ह्या महिन्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये अगर समजा अजून 8 ते 10,000च्या आसपास तरी प्रॉफिट झाला तर मी खुश आहे. त्याच्यामध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाही होणार, कारण आपल्याला मागच्या महिन्यामध्ये एक बऱ्यापैकी डिसेंट प्रॉफिट झाला. ओके, सो प्रत्येक महिन्यामध्ये 100% प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी असतात आणि जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडला जातं तेव्हा मार्केट आपल्याला मोर दॅन 100%सुद्धा देतं. ओके, त्यामुळे सेम स्ट्रॅटेजी यूज करायची, सेम प्राईस ॲक्शन यूज करायची, सेम रिस्क रिवॉर्ड यूज करायचं, सेम मनी मॅनेजमेंट यूज करायची, बरोबर. प्रत्येक आठवड्यामध्ये 100% मिळणार नाही, कधी 50% मिळणार, कधी 30% पण मिळणार, बरोबर. सो 11,000 रुपये माझ्यासाठी डिसेंट प्रॉफिट आहे. अजून 10,000 रुपये मिळाले तर ठीक आहे, अगर नाही मिळाले तर तरी पण ठीकच आहे, ठीक आहे. 11,000 आपण खुश राहू. पण पुढचे मी तुम्हाला सांगतो, पुढचे 8 दिवस पण मी सेम स्ट्रॅटेजी यूज करणार आहे, सेम प्राईस ॲक्शन असणार. ओके, त्याच्यामध्ये प्रॉफिट जातं ठीक आहे, किंवा मग हा 11,000चा जो प्रॉफिट दिसतोय तो 0 झाला तरी चालेल. ओके, अगर मी माझे सेम स्ट्रॅटेजी, सेम सेटअप अगर यूज करतो, त्याच्यामध्ये माझे लॉस होत असतील तर त्याच्यामध्ये मला लॉस द्यायला काहीच भीती वाटणार नाही, बरोबर. आणि सेम
सेम एंट्री मी माझ्या प्रीमियम ग्रुपवरती देईन. मी माझी एंट्री घ्यायच्या आधी एंट्री सांगतो आणि SL आणि टार्गेटसुद्धा सांगतो, बरोबर. सो आता मी तुम्हाला माझे काही क्रायटेरिया सांगतो की मी पर्सेंटेज वाईज कसं कॅल्क्युलेट करतो. अगर समजा तुमच्या अकाउंटमध्ये 30पासून 50पर्यंत अगर तुमचा फंड असेल, तर त्याच्यामध्ये अगर तुम्हाला अकाउंट ग्रो करायचं असेल ना, तर तुम्हाला कमीत कमी 50%चा ROI तुम्हाला प्रॉफिट जनरेट करावं लागेल. प्रत्येक महिन्यामध्ये होणार नाही, हे पॉसिबलच नाही, पण जेव्हा होईल तेव्हा आपल्याला कमीत कमी 50% ट्राय करायला पाहिजे. कधीतरी 100 होईल, पण पहिला टार्गेट आपला 50% असेल. त्याच्यानंतरच आपलं अकाउंट आहे ते ग्रो होणार. असे बॅक टू बॅक 2 अगर आपल्याला प्रॉफिट झाले, त्याच्यानंतर पोझिशन सायझिंग पण आपण वाढवू शकतो. 30 ते 50 हजाराच्या आसपास असेल तर माझा ROI असेल 50%, म्हणजे 50%च्या आसपास मला प्रॉफिट मिळाला तरी खूप चांगली गोष्ट आहे. पण सेम गोष्ट समजा मी अगर 50 लाख हजारापासून अगर 1 लाखाचा अगर फंड यूज करतो आहे, तर माझं टार्गेट असणार फक्त 30,000, बरोबर. अगर मार्केटने जास्त दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण अगर 30,000 अगर मला प्रॉफिट मिळते, अगर 1 लाखावरती 30,000 प्रॉफिट मिळते ऑप्शन बाईंगमध्ये, तर ह्याच्यापेक्षा चांगला सेटअप असूच शकत नाही, बरोबर. त्याच्यामुळे जो टार्गेट आहे तो पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट करा, कारण 1,000चे 10,000 करणं ही इझी गोष्ट नाही. एकदा होणार, पण जे प्रत्येक वेळी तुम्ही जे 1,000 2,000 रुपये देत जाणार, ते 10,000सुद्धा तुमचे लॉसमध्ये जाणार, बरोबर. त्यामुळे पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट करा. पण अगर तुमच्याकडे फंड कमी असेल, 10-15 हजारचा असेल, तर तुम्हाला अकाउंट ग्रो करण्यासाठी तुम्हाला रिस्क ही घ्यावीच लागणार. रिस्क घ्यायची, पण ते जसं मी तुम्हाला एक अकाउंट ओपन करून दाखवले 0 to hero, तशी रिस्क नाही घ्यायची. रिस्क घ्यायची ती पण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. ओके, टार्गेट आपला 1:3 किंवा 1:4चा कडे ठेवला, तुमचं अकाउंट हे 0 हे कधीच होणार नाही. ओके, हे मी तुम्हाला बेट घेऊन सांगतो. तुम्ही अगर रिस्क रिवॉर्ड ठेवता आणि सेम अगर सेटअप यूज करता कंटिन्यू 1 महिन्यानं, तुमचं अकाउंट हे 0 होणं पॉसिबल आहे. तुम्ही किती मेहनत केली ना अकाउंट 0 होण्यासाठी, तरीसुद्धा होणार नाही. ओके, तुम्हाला हवं असेल माझ्या प्रीमियम मेंबरशिप ग्रुपशी बोलू शकता. तुम्ही खाली कमेंट करा, त्याच्यात ते कदाचित रिप्लाय पण देतील. ओके, सो एकदम सिम्पल ठेवा. स्ट्रॅटेजी जेवढी सिम्पल ठेवता येईल तेवढी चांगली आहे. आणि मी तुम्हाला माझे लॉस कमी का होतं ते तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही माझे नंबर ऑफ ट्रेड्स बघाल ना, तर तुम्हाला दिसेल की माझे नंबर ऑफ एंट्रीज खूप कमी असतात. इकडे एक ट्रेड, इकडे 2 ट्रेड आले, इकडे 3 एंट्री झाले. त्याचं मी तुम्हाला रिझन पण सांगितलं की तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. त्याच्यानंतर परत एकदा 1 एंट्री, इकडे 2 एंट्री, इकडे 1 एंट्री, 1 एंट्री आणि 1 एंट्री. कारण मार्केटला जर समजा तुमच्या साईडने मार्केट जायचं असेल, तर मार्केट तुम्हाला 3-4 एंट्री नाही घेणार. पहिल्या एंट्रीला किंवा मॅक्झिमम दुसऱ्या एंट्री तुम्हाला प्रॉफिट देणार, आणि तुम्हाला तिसरी एंट्रीमध्ये असेल समजून आता मार्केट हे त्या दिवशी साईडवेजच असणार आहे. ठीक आहे, मी एकदम सिम्पल वापरतो. मला मार्केट मी कधी साईडवेज आहे ते मी ऑलरेडी क्लिअरली सांगतो, पण व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. हवं असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्रामचं चॅनल पण जॉईन करू शकता. हवं असेल तर मी तिकडे पोस्ट पण टाकायला चालू होईल. ओके, पण तुम्हाला तिकडे एक पोल दिसेल, पोलवरती क्लिक करून तुम्ही वोट करा. त्याच्यानंतर जे आहे ते मी डिसिजन घेईन. ओके, मार्केट साईडवेज आहे की नाही हे कसं ते मी वाटतं हे तुम्हाला एकदम सिम्पल सांगितलं की मार्केटला जायचं असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या एंट्रीमध्ये तुम्हाला प्रॉफिट देईल. ओके, आता आपण एक सिम्पल मार्केट ॲनालिसिस करून बघूया. आपण पहिले सुरुवातीला 1 वीकचा टाईम फ्रेम बघू, त्याच्यानंतर आपण 1 डे आणि 15 मिनिट्समध्ये आपण मार्केट ॲनालिसिस करू. अगर तुम्ही 1 वीकच्या टाईम फ्रेमवरती बघाल तर ऑलरेडी मार्केटने बऱ्यापैकी मोठे मोमेंटम दिले, बरं. सो सेम ट्राय करायचं. मार्केट ह्याच्यावरती असेल आपलं एंट्री मिळेल, नाही तर काय होणार, एक तर मोठा ग्रीन तरी कॅन्डल मिळेल किंवा एक छोटीशी साईडवेजची कॅन्डल मिळेल. ओके, सो आपण 1 डेमध्ये एकदा ट्राय करूया, त्याच्यानंतर 15 मिनटामध्ये. 1 डेमध्ये पण अगर तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट 1 2 3 4 5 ग्रीन कॅन्डलमुळे त्याच्यामध्ये आता त्याला एक हॉल्ट करायची गरज आहे. 1 किंवा 2 दिवस अगर त्याने मार्केटने अगर इथे हॉल्ट केला ना, त्याच्यानंतर आपल्याला एक अपट्रेंड मिळेल. तर पहिला टार्गेट आपल्याला हा सुद्धा इझी मिळेल, आणि येत्या वीकमध्ये आपल्याला हा सुद्धा टार्गेट मिळू शकतो. हा सेकंड जो टार्गेट आहे तो याला आय थिंक नेक्स्ट वीक लागेल. पण समजा आपल्याला हा टार्गेट अचीव करायचा असेल ना, तर 1-2 दिवस मार्केटला साईडवेज व्हायला पाहिजे. 1-2 रेड कॅन्डल बनवले, त्याच्यानंतर हाय ब्रेक केला, तर आपल्याला हा टार्गेट हा इझिली मिळेल. ओके, सो आता पण एकदा 15 मिनटामध्ये बघूया. आणि आता पण मी तुम्हाला सांगतो की कधी 1 एंट्री घ्यायची आणि कधी 2 एंट्री घ्यायची, त्याचं पण तुम्हाला आता एक सिम्पल रिझन सांगतो. आता समजा मार्केट एक फ्लॅट ओपन झाला, हा लेवल ब्रेक केला, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघायची, ह्या कॅन्डलच्या वरती का क्लोज झाले. ओके, किंवा त्याचं वीक तरी क्लोज झाला आणि त्याचा हाय ब्रेक केला, तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. आपला SL हा कॉस्ट टू कॉस्ट करायचा. ओके, आणि टार्गेट कमीत कमी 1:4 ठेवायचा. कारण समजा तुम्हाला इकडे दिसत असेल की हा हाय ब्रेक केला, मार्केटने 1:2 इथपर्यंत दिला असेल, त्याच्यानंतर परत कॉस्ट टू कॉस्ट आलाच नाही. जेव्हा मार्केटला क्लिअरली ट्रेंड द्यायचा असेल, तो थोडा वेळ साईड विजल, त्याच्यानंतर परत आपली जी राहिली ती कंटिन्यू करेल, परत तुमचा कॉस्ट टू कॉस्ट SL झाला नाही.
आणि 1:2 समजा तुमचा एस एल कॉस्ट टू कॉस्ट गेला ना, तर समजून येतं त्यावर मार्केट आहे ते साईडवेज असेल. ओके, सो ह्या लेवलच्या वरती क्लोज केली, त्याचा हाय ब्रेक केला तर दोनदा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा कमीत कमी 1:3, 1:4 किंवा 1:5च्या आसपास ठेवा. ओके, सिम्पल आहे. आणि समजा ह्या लेवलच्याच वरती अगर ओपन होत असेल, सेम पहिले 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा किंवा ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक होत असेल, मॅक्झिमम तसं दोनदा एंट्री घ्या, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करा. ओके, आणि डाऊन ट्रेंडचं तुम्हाला सांगतो आता, इथे एकदम सिम्पल आहे. डाऊन ट्रेंडसाठी मी फक्त एकदाच एंट्री घेणार आहे. आता मार्केटने इथे खाली आलं, त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी डोजी कॅन्डल बनवून मार्केट वरती गेलं, बरं. सो मार्केट एकदम सिम्पल असेल. मार्केट ह्या लेवलच्या खाली अगर समजा फ्लॅट ओपनवर हा लेवल ब्रेक होत असेल, मी मॅक्झिमम एकदाच एंट्री घेणार. कारण मार्केटला तर इथून खाली जायचं असेल ना, तर तुम्हाला मल्टिपल एंट्री नाही देणार, 1-2 एंट्री नाही, पहिल्याच एंट्रीमध्ये जे आहे ते तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस आहे ते करून देणार. ओके, सो हा लेवल ब्रेक झाला, मी माझा पुट साईडला एंट्री घेणार सेम लॉटने, फक्त मॅक्झिमम एकदाच एंट्री. ओके, आणि जसं आपला 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करणार आणि टार्गेट हा कमीत कमी पुट साईडला 1:4 किंवा 1:5च्या आसपास मी ठेवणार. कारण अगर हा लेवल ब्रेक केला, बरं इथेच एक सपोर्ट आहे, बरं अगर हा लेवल ब्रेक केला तर आपल्याला इथपर्यंत सुद्धा प्रॉफिट याचे चान्सेस आहे. आणि मार्केटला जर तुम्हाला 1:4 किंवा 1:5 द्यायचा असेल ना, हा जो गॅप आहे ना, तो तुम्हाला प्रॉफिट देण्यासाठी हा इनफ आहे. ओके, सो मार्केट सिम्पल, ह्या लेवलच्या वरती दोनदा एंट्री, या लेवलच्या खाली फक्त एकदाच एंट्री. ओके, अगर तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही माझे जुने ॲनालिसिसचे व्हिडिओ चेक करा, तुम्हाला सेम टाईपचा तुम्हाला ॲनालिसिसचे व्हिडिओ मिळतील, सेम स्ट्रॅटेजी असेल आणि एकदम सिम्पल सेटअप असतील. ओके, सो तुम्हाला अगर माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय, हवं असेल तर जॉईन करू शकता आणि काही डाऊट असेल तर कमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद.